मी म्हणा किंवा आपल्या पॅनलमध्ये असलेले जे दोन्ही नेते मंडळी देखील आहेत त्यांचं देखील एकच आहे की समन्वय कुठेतरी असायला हवा आणि सामाजिक तेढ निर्माण होऊ नये आणि हेच खरोखर आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे। लक्ष्मण हाकेजी पुन्हा एकदा आपल्याकडे। लक्ष्मण हाकेजी, जे विधान त्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतंय या व्हिडिओवरील आरोपांवरती योग्य न्यायालयीन कारवाई होणं आता आवश्यक आहे का? कारण एका बाजूला खरं आहे खोटं आहे हे तर नंतर सिद्ध होईलच, मात्र त्यावरून निर्माण झालेला वाद हा कुठेतरी शमावा यासाठी आता योग्य न्यायालयीन कारवाई होणं किती आवश्यक आपल्याला वाटायला लागलंय। बघा, गेल्या 10-11 दिवसापासून मी महाराष्ट्रातल्या प्रत्येक भागामधल्या नांदेड, परभणी, लातूर प्रत्येक गावामध्ये जातोय। 100, 200, 500 लोक जमा होते रात्रीच्या 1-1:30 वाजतात मला म्हणजे विश्रांती घ्यायला आणि सकाळी 6 वाजता माझा दिवस चालू होतो। गेल्या 10-15 दिवसापासून तुम्ही सगळं ऑनलाईन माझं सगळं पेज जर ओपन केलं तर ते तुम्हाला पाहायला भेटेल। मी खरं तर काही पोलीस अधिकाऱ्यांशी बोललोय, पण मला ते किती त्यामध्ये आपली एनर्जी लावायची। मी जर सार्वजनिक ठिकाणी किंवा मी जर असं कुठं जाहीर सभेत बोललो असेल, माझी कुठं स्लिप टंग झाली असेल, मला वाटत नाही मी जे काही केलंच नाही त्यावरती मी काही गोष्टी कराव्यात। आणि मला वाईट या गोष्टीचं वाटतंय की मीडियानं सुद्धा आता ते फेक नेरेटिव्ह किंवा फेक व्हिडिओ जो व्हायरल होतोय, अरे मी प्रत्यक्षात सांगतोय ना संपूर्ण महाराष्ट्रासमोर, मी 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 प्रत्यक्षात सांगतोय ना की मी अशा पद्धतीचं बोलू शकत नाही। मी महात्मा फुलेंच्या समतेच्या विचाराचा पाईक आहे। मी स्वर्गीय हरी नरके साहेबांच्या बरोबर माझा काही दिवस मला त्यांचा सहवास लाभलेला आहे, त्यांचं मार्गदर्शन लाभलेलं आहे। मी स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेंना फॉलो करतो। मी स्वर्गीय बी.के. कोखरेंचा चळवळीत वाढलेला कार्यकर्ता आहे। मी स्वतः महाराष्ट्रातल्या लोकांना सांगतोय ना, गेले 1.5-2 वर्ष रात्रंदिवस श्वास म्हणून ओबीसीची चळवळ लढत असताना, जगत असताना एक फेक व्हिडिओ काही येतो आणि मला आरोपीच्या कटघऱ्यात उभं केलं जातं। मला वाटतंय ही खरं तर खेदाची बाब आहे आणि मला त्यावर खूप काही क्लेरिफिकेशन द्यावं असं मला अजिबात वाटत नाही। कारण मला भुजबळ साहेब सकाळी माझा ज्यावेळी भुजबळ साहेबांशी संवाद झाला त्यावेळी भुजबळ साहेबांनी मला जे काही सांगायचं ते सांगितलं आणि ते सांगितल्यानंतर मी परत फ्रेश मनानं परत मी आता अंबड तालुक्यात आहे, अंबडमध्ये परत फ्रेश माइंडनं परत दुपटीच्या ताकदीनं मी कामाला सुरुवात केलेली आणि उद्या सर्व ओबीसी बांधवांची बीडमध्ये बैठक होती आणि ओबीसी बांधवांनी बोलवली, उत्स्फूर्त बोलवली आणि उद्या आम्ही काय मेसेज द्यायचा तो देऊच। पण मला वाटतंय असं 1.5-2 वर्षापासून जो माणूस रात्रंदिवस उपोषण करतोय, वार झेलतोय, गाडी फोडली जाते, त्याला रात्री अपरात्री एकट्याला गाठून काय घडलंय ते महाराष्ट्रानं बघितलंय आणि हे इथून पुढच्या कालावधीमध्ये होणार आहे। त्यामुळे ओबीसी बांधव सुज्ञ आहे, त्यांना कळतंय। त्यामुळे मला नाही वाटत की मला काही या गोष्टीमध्ये खूप काही यामध्ये जाऊन तिथं एनर्जी घालवावी। मग तिथं जर मी एनर्जी लावायला लागलो तर मग ह्यांचा हेतू साध्य होतोय ना, की यांच्यामध्ये दुफळी पडलेले आहे। लक्ष्मण हाके मॉरली डाऊन झालेले आहेत, आता लक्ष्मण हाके लढू शकणार नाहीत, असं होणार नाही, अजिबात होणार नाही। बरं, दुफळी संदर्भातलं जर राजकारण असेल तर मग हे राजकारण कोण खेळण्याचा प्रयत्न करते? या अनुषंगाने आपल्या तिन्ही मान्यवरांबरोबर आपली चर्चा अशीच सुरू राहील। तर दुसरीकडे लक्ष्मण हाकेंच्या या व्हायरल व्हिडिओमधील वादग्रस्त विधानांमुळे माळी समाजात निर्माण झालेली नाराजी